Hello guys, welcome to the another vlog of वर्षा's life. हाय धनराज. हॅलो. आम्ही आज चाललो आहे गणपतीचे दर्शन घ्यायला. तर आम्ही आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये राहून जर गणपतीचं दर्शन नाही घेतलं तर काय केलं तर आज आहे सुट्टी. वाजले आहे दुपारचे अडीच आणि आम्ही आता निघालोय गणपतीचं दर्शन करायला. दोघं आम्ही. तर आम्हाला माहित नाही आम्ही कुठं चाललोय, अनप्लॅन्ड आहे. बघू, जे गणपती दिसतील तिकडं आम्ही जाणार आणि मस्तपैकी आम्ही दर्शन घेतो. तुम्हालाही दाखवतो जे आवडेल ते. सर्व गणपती तिकडचीच आहे पण ही जात नाही स्टेशनला. गाईज आत्ता आलो आहे स्टेशनला आणि बस स्टेशनला आणि आम्ही असं ठरवलंय की आम्ही अंधेरी स्टेशनला जाणार आहे आणि स्टेशनच्या आसपासचे जेवढे वॉकिंग कव्हर होऊ शकतील गणपती तेवढे आम्ही कव्हर करणार आहे. बरोबर. तर गाईज बस भेटलेली आहे आणि आम्ही चाललोय अंधेरी स्टेशनला. मुंबईमध्ये ह्या बस खूप छान आहेत. AC बस मस्त एकदम सीन दिसतोय, फुल व्ह्यू दिसतोय बाहेरचा. आणि तिकीट किती वाढलंय? अगोदर 12 रुपये होतं, सॉरी 13 रुपये होता, तर 20 रुपये झालं. म्हणजे खूप दिवस झालं वाढलंय, पण आम्ही बसने जास्त ट्रॅव्हल करत नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी जरा डिफिकल्ट नवीन आहे. काहीच आमच्या नशिबात फिरणं आहे का नाही माहीत नाही, कारण पाऊस पडतोय आणि मी ह्याला म्हणलेलं छत्री आहे तर नाही टाकली छत्री आणि आता म्हणतोय मी म्हणले कोरडं आहे सगळं. अच्छा, ब्रिज. देवा प्लीज आम्हाला पाऊस कमी होऊ दे आणि आम्हाला फिरायला भेटू दे. लापरवाही की भी कोई सीमा होती है. आलोय अंधेरी स्टेशनला. अंधेरी स्टेशनला पोहोचलोय पण माहित नाही कुठं जायचं. इथं येऊन सर्च करतोय कुठं गणपती भेटतो. धनराज इतका सुंदर का दिसतोय आज? नेहमी तर दिसतो, आज जरा जास्त दिसतोय. पेट पूजा जरूरी है. खूप डेंजर परिस्थितीत आम्ही अडकलोय. अंधेरी वेस्टला आलोय पण आम्हाला एक पण कुठं गणपतीचं काय दिसत नाही. किती वेळ झाला चालतोय. आता ठरवलंय की अजून चालायचं, हार नाही म्हणायची. तर गाईज इथं जो मागं बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डच्या ॲड्रेसवरती आम्ही चाललोय. स्टेशन वेस्ट, अंधेरी वेस्टपासून कुठं 1 किलोमीटर लांब दाखवत आहे. वैष्णवी देवीची छान त्यांनी आरास केली, बोर्ड पण लावलाय. तर आम्ही तिकडे चाललोय. गाईज किती वेळ झाला चालतोय. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी स्ट्रगल इज रिअल. 1 किलोमीटर चालायचं अजून. 1 किलोमीटर अजून. गाईज आम्ही गल्ल्यांमध्ये घुसायला लागलो. आता आम्हाला कळलं नाही आम्ही बरोबर आलोय का नाही. आलो. फायनली आम्ही आलेलो आहे आणि वाव हे बघा सुंदर. आम्ही लहानपणी केलं वर्ष. हा आई आहेत पर्यंत. हा लाईट नाही आतमध्ये. किती दिवस चालू होतं बनवायचं? अजून मूर्ती बसवायची राहिली आतमध्ये. मस्त केलं. हे बघा गाईज, त्यांनी वैष्णवी देवीच्या मंदिरासारखं हे एक एंट्री केली आहे. इथून ॲक्च्युअल एंट्री आहे. चला आपण आतमध्ये जाऊयात. हा पूर्ण अंधार आहे. असं वाटतंय की खरंच गुहेमध्ये चाललोय. जसं जसं पुढं जाईल तसं सेन्सर्स आहेत लाईटसाठी. ऑटोमॅटिकली लाईट लागते. बापरे, आत्ता समोर लाईट नाही आहे. लागली फायनल. पूर्ण गुहेसारखं आहे. वाकूनच जावं लागतं. पूर्ण वाकून जायचं. तुम्ही डायरेक्ट असं उभ्यानं नाही जाऊ शकत. बरोबर आहे. देवाला असं वापरून
फायनली इथं वैष्णवी देवीचं मंदिर. वैष्णोदेवीची गुहा, इथं वैष्णोदेवीच्या गुहा असल्यासारखं त्यांनी केलेलं आहे ना. मस्त बनवलेलं प्रतिमा वगैरे. गाईज एका गणपतीचं दर्शन झालंय. धनराज तुला आवडलं? खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी असं मस्त सरस वैष्णोदेवीची जी गुहा आहे त्याचं प्रॉपर असं हे बनवलं होतं नाही का, ठीक आहे, प्रतिकृती आणि मस्त अशी गुहेसारखी एंट्री होती. वर्षानं त्याचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही पहा त्याच्यामध्ये. आणि यार म्हणजे आपण आपल्या घराचं जेव्हा डेकोरेशन करतो ना तेव्हाच किती गोष्टी लागतात, तर जर एवढा मोठा सेट करायचा असेल तर ते खरंच खूप डिफिकल्ट आहे. आणि ह्या लोकांना मानलं पाहिजे की त्यांनी इतकं छान पद्धतीनं ते डेकोरेशन केलं. आणि त्यांनी हे पण शेअर केलं की त्यांनी सेट कुठून विकत आणला नाही आहे किंवा त्यांनी लोकांना सांगून नाही केलेलं. हां, त्यांनी स्वतः केलेलं आहे. खूप छान केलं आहे. एका गणपतीचं दर्शन झालेलं आहे, आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गणपतीला. गाईज जितक्या ठिकाणी फिरतोय ना तर आम्हाला खूप सारे स्वीट होम दिसले रस्त्यात. इतके क्यूट मोदक आहेत ना की काय बोलायलाच नको. म्हणजे गणपतीच्या मूर्ती तर क्यूट आहेतच, पण मोदक पण इतके सुंदर दिसतात, असं वाटतं उचलून खावेत प्रत्येक, पण नाही खाऊ शकत. गाईज दुसऱ्या एका गणपतीच्या शोधात आलो आहे, आझादनगर मेट्रो स्टेशनच्या जवळ. इथं थोडंसं डेकोरेशन माळा वगैरे सोडलेला दिसत आहेत. आम्ही एक्सपेक्ट करतोय की इथं कदाचित दुसरं एक मंडळ असावं, पण ते मंडळ नाही आहे, मंदिर आहे. ठीक आहे, पण मंदिर जरी असलं तरी दर्शन करून जातो. गाईज आमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. हे लाईटी लागलेल्या होत्या, ते गणपतीचं मंदिर नसून एक जैन मंदिर आहे जिनालय, तर ते पण सध्या बंद आहे. आम्ही आता चाललोय माघारी. गाईज आम्ही माघार घेतली आणि आम्ही परत घरी चाललो. माघार स्कूटी घेऊन फिरायचं, पण आम्ही ठरवलेलं की आम्ही जास्त गणपती बघणार आहे, पण धनराजला कंटाळा आल्यामुळे आता आम्ही गणपती जास्त बघणार आहे जास्त. पण आम्ही जिथं राहतो त्या एरियात स्कूटीवरती फिरणार आहे. जिथं प्रॉब्लेम असा होतोय की आम्हाला चालत फिरावं लागतंय आणि जवळजवळ नाही आहेत ना गणपती, मग खूपच चालायला लागतंय. मग असं ठरवलं आहे की घरी जायचं, स्कूटी घ्यायची आणि आपल्या एरियाच्या आसपास गणपती बघायचे. गाडी केलेली आहे जर ओप्पोनं ह्या व्हिडिओवरती जर कमेंट केलं हा ना तर आम्ही ओप्पोचा मोबाईल घेणार. हां, मग व्हिडिओवरती ना, यूट्यूबच्या व्हिडिओवरती. तर गाईज आत्ता आलोय अंधेरीच्या पोलीस लाईनचा राजाला. चला बघूया. प्लॅन नव्हता, पण अजून एका गणपतीचं मस्त दर्शन झालं. अंधेरीचा पोलीस लाईनचा जो राजा आहे त्याचं. खूप छान गणपती, खूप छान गणपती, खरंच छान गणपती. म्हणजे प्रसन्न. गणपतीचा प्रत्येकच छान असतो, पण ते जे डेकोरेशन वगैरे असताना डायमंड लावून केलेलं असतं किंवा काय, तर त्याच्यामुळे अजूनच त्याला एक हे येते, उभारी येते. खूप सुंदर मूर्ती. जर तुम्हाला कधी अंधेरी स्टेशनला आला तर स्टेशनपासून खूप जवळ आहे. आणि एक गोष्ट सांगू का, आत्तापर्यंत जेवढे गणपती बघितले ना, म्हणजे मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या तर सुंदर आहेतच, पण त्याच्यासोबत ज्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत ना, छोट्या मूर्त्या, त्या पण एकदम अप्रतिम आहेत. म्हणजे त्यांचं काम इतकं चांगलं केलेलं आहे ना, म्हणजे त्यांचा कलर, डिझाईन काय वरच्या खूप सुंदर. त्याच्यावरती लावलेलं डायमंड, छोटं केलेलं काम खूप सुंदर, खूप सुंदर. गाईज अंधेरी स्टेशनच्या जवळच अजून एक मस्त गणपतीचं एक हे भेटलं आहे मंडळ. खूप सुंदर ही पण गणपतीची मूर्ती आहे उभी आणि खूप मोठी आहे. म्हणजे आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओमध्ये समजते का नाही, पण मूर्ती खरंच खूपच मोठी आहे. 20 फूट गाईज बससाठी खूप वेळ वेट केलं, पण बस काय भेटली नाही. शेवटी आम्ही रिक्षानं चाललो घरी. आता घरी पोहोचल्यावरती जशी कपॅसिटी असेल त्याच्यानुसार आम्ही ठरवू
की कोणते कोणते गणपती बघायला जायचे आणि नाही मला व्हिडिओ बनवायचा मला. हां धनराजला तुझा फर्स्ट व्हिडिओ शूट करायचा त्यामुळं बहुतेक आज नाही जायला जमणार. पण घराच्या जे आसपासचे गणपती आहेत ते आम्ही वीकडेजमध्ये आफ्टर ऑफिस कवर करू. आजचा ब्लॉग इथंच संपवूयात. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर माझा कंटेंट एवढा जरी आवडला असेल ना .नॉट 1% तरी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ, कमेंट पण करा. बाय. धनराज.